झी24 तास एक पाऊल पुढे। पुण्याला पाणी पुरवठा करणारी धरणं भरली असली तरी पुण्यातली पाणी कपात मात्र सुरूच राहणार आहे। पुणेकरांनी पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला जिल्ह्याच्या कालवा समितीने दिलाय। पुणेकरांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली। पुण्याचं पाणी साखर कारखान्यांनी पळवल्याचा आरोप होतोय। पुण्यातली धरणं भरली आहेत मात्र पाणी कपात कायम राहणार आहे। पुण्यात सध्या 10% पाणी कपात आहे। पुढचे काही महिने ही 10% पाणी कपात सुरूच राहील। यावर पुणेकरांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या धरणामध्ये आज घडीला 95% म्हणजे 27.4 टीएमसी पाणी साठा आहे। त्यामध्ये 11.5 टीएमसी पाणी पुण्याला देण्यात येतं। पुणे शहराची वाढीव गरज लक्षात घेता वर्षाला 14.5 टीएमसी पाण्याची मागणी जलसंपदा खात्याकडे करण्यात आली होती। मात्र धरणात पुरेसं पाणी असूनही ती मागणी अमान्य करण्यात आली आहे। त्यामुळे सध्या सुरू असलेली 10% पाणी कपात कायम राहणार आहे। शेतीसाठी पाणी असो किंवा पिण्यासाठी पाणी असो, सर्वांनीच पाण्याचा वापर हा काटकसरीने केला पाहिजे। पिण्यासाठी पाणी सुद्धा वापरत असताना सुद्धा त्याचाही अतिवापर किंवा त्याचा दुरुपयोग सुद्धा होता कामा नये। खडकवासला धरणातून रब्बी हंगामासाठी ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये 2 आवर्तनं देण्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे नवीन ऊस लागवडीला परवानगी देण्यात आली आहे। पण पुणेकरांच्या हक्काचं पाणी साखर सम्राटांचे कारखाने जगवण्यासाठी पळवण्यात येत असल्याचा आरोप होतोय। आम्हाला इथे कुठेही ग्रामीण वर्सेस शहरी असा वाद करायचा नाही। त्यांनाही पाणी पाहिजे, आम्हालाही पाणी पाहिजे। त्यामुळे उरलेलं जे पाणी आहे 25.5 टीएमसी ते निम्म वाटलं गेलं तर दोघांचाही फायदा होईल आणि हे जे आज वादावादी करणारे राजकारणी आहेत त्यांच्यापासून लोकांची सुटका होईल। उपलब्ध पाण्याच्या नियोजनाच्या अभावामुळे पुणेकरांना गेली 3 वर्ष पाण्याची टंचाई सहन करावी लागते। त्यात राजकीय हितामुळे पाण्याची असमान वाटणी होते। त्यातून शहरी आणि ग्रामीण असा वाद सुरू झालाय। पाण्याच्या नियोजनाची पुढची बैठक फेब्रुवारीमध्ये होणार आहे। त्यामुळे सध्या तरी पुणेकरांना पाणी जरा जपूनच वापरावं लागणार आहे। झी24 ताससाठी अरुण मेहत्रे, पुणे। झी24 तास एक पाऊल पुढे।